साहबान ने दिखा दिया कि मैं क्या मिट्टी से बना हूं। साहबान फकी सो लकी यहां पर और बी इंडियन अभिनंदन फाइनल में पहुंचने के लिए। So congratulations Abib Ansari and Bablu Ansari and Pappu and hard luck पांडुरंग धर्मा पाटिल, हार्ड लक कैप्टन पवार। लेकिन गजब का मैच खेला यहाँ पर विकी स्पोर्ट कुक्से ने, हार्ड लक। साहिबान फक्की ने 3 विकेटें ली और कुल मिलाकर 31 रन बनाए। मैन ऑफ द मैच के लिए साहिबान फक्की, आपको हमारे वीआईपी डाइस पे जाना है। वेल प्लेड, टर्रिफिक नॉक इन टाइट सिचुएशन। आइए अब 40 प्लस के फाइनल की तरफ हम बढ़े। साहिबान फक्की, आपको वीआईपी डाइस पे जाना है। मैन ऑफ द मैच सेमीफायनलचा हा अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी संपन्न झालेला आहे। बी इंडियन या संघाने विजय संपादित केलेला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहेबान, आपल्याला विनंती असेल आपण व्हीआयपी डायसवर यायचं आहे। या ठिकाणी उपस्थित निजामपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सुरेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत। सन्माननीय जाधव साहेबांना विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो ही सुंदर ट्रॉफी साहेबांना या ठिकाणी द्यायची आहे। तसेच मोतीरामजी चोरगे साहेबांना विनंती असेल की आपण गिफ्ट हॅम्पर आणि टी शर्ट द्यायचा आहे। तसेच डॉक्टर जयेश पाटील यांना विनंती असेल की आपल्या समोर जो गिफ्ट हॅम्पर आहे तो साहेबांना द्यायचा आहे। तसेच पिंपळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबुलनाथ शेळके यांना विनंती असेल आपण हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे। थँक्यू, वेल डन साहेबान आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच। आणि मित्रांनो, या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा आता आपण स्वागत आणि सन्मान करतोय। या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि ज्यांचे गेले 10 दिवस या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे असे सन्माननीय निजामपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी मोतीरामजी चोरगे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे। व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जात आहे निजामपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सुरेशजी जाधव साहेबांचं हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर जयेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी चोरगे साहेबांना पुन्हा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच डॉक्टर जयेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं बालाजी चषक तुलनात्सवामध्ये सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते बळीराम पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तसेच या ठिकाणी उपस्थित पिंपळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबुलनाथ शेळके साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्माननीय सदस्य बाळरामजी घरत साहेबांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत लोणारचे सन्माननीय सदस्य बाळरामजी घरत यांचं स्वागत आणि सन्मान मी पुन्हा एकदा विनंती करतोय सन्माननीय चोरगे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित सदस्य घरत साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। यानंतर मित्रांनो, गेली 10 दिवस या ठिकाणी हे संपूर्ण चषकाला यशस्वी करण्यासाठी ज्या कॉमेंटरने आम्हाला सहकार्य केलं त्यातील काही कॉमेंटरचं आपण नक्कीच व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय 22 तारखेपासून आजपर्यंत सतत कॉमेंट्री करणारे अजय घरत, सुनील पवार आणि आमचे ऑफिशियल स्कोरर रफीज रंगरेज यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाचे स्कोरर आसिफ रंगरेज, आपको तुरंत मंच पर जाना है। धन्यवाद।
मित्रांनो नक्कीच आजच्या या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेचे सन्मानी प्रमुख पाहुणे तसेच या विभागातील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी म्हणजेच आजच्या बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रावसाहेब दानवे साहेबांचे सुपुत्र भोकरदन मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संतोषजी दानवे साहेबांचं आगमन आजच्या या स्पर्धेमध्ये होणार आहे आणि भरपूर व्हीआयपी सन्माननीय प्रमुख पाहुणे या ठिकाणी येणार आहेत. त्या अगोदर आपण मान्यवरांचं तसेच या स्पर्धेला ज्यांनी गेली 10 दिवस अतिशय सहकार्य केलं ते आमचे जबरदस्त कॉमेंटेटर भिवंडीतील रायझिंग स्टार अजय घरत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी विनंती करतो या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा सन्माननीय मोतीरामजी चोरगे साहेबांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून बालाजी चषकातील सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. वेल डन, बिग हँड एव्हरीबॉडी. रायझिंग स्टार कॉमेंटर मधला अजय घरत एक जबरदस्त आवाज आणि खूपच सुंदर कॉमेंट्री त्यांनी गेली 10 दिवस केली. त्यानंतर भिवंडी तालुक्यामध्ये गेली 15 वर्षापासून या विभागामध्ये एक जबरदस्त आवाज सुनील पवार यांचं एक जबरदस्त स्वागत आणि सन्मान करतोय सन्मानित चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि मित्रांनो गेली 25 वर्ष ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून आपण ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय सिद्दीक भाबे सर, ज्यांच्या आवाजाशिवाय कोणती टुर्नामेंट अशक्य आहे आणि असा आवाज जो भगवंतांनी फक्त त्यांच्या गळ्यामध्ये दिलेला आहे असं सिद्दीकी भाबे सरांचं स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर गेली 16 वर्ष भिवंडीमध्ये येऊन या ठिकाणी मुंबईचा बुलंद आवाज आदरणीय हरेश पंड्या सरांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. चॅलेंज ग्राउंड तर संपूर्ण भिवंडी असा 16 वर्षाचा एक जबरदस्त प्रवास आणि एक चांगला आवाज त्यांचा सन्मान करताय सन्माननीय या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा मोतीरामजी चोरगे साहेब. आणि त्यानंतर गेली 10 दिवस चांगली एक जबरदस्त भूमिका ती म्हणजे गुणलेखकाची भूमिका. चोख गुणलेखक कसा असावा हे आसिफ रंगरेज कडून शिकावा आणि त्याचा सन्मान नक्कीच व्यासपीठावर सन्माननीय मोतीरामजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. मित्रांनो या स्पर्धेला गेली 10 दिवस ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पंचगिरी केली मी विशाल नाईक सर आणि सुरेश दळवी सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सन्माननीय जे ग्राउंडचे पंच आहेत ते सोडून बाकी 2 पंच आमचे अमर महतो आणि शशी साटम सुरेश दळवी आणि अमर महतो सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. मित्रांनो गेली 10 दिवस अतिशय सुंदर पंचगिरी खऱ्या अर्थाने 22 तारखेपासून जास्त उष्णता जाणवू लागली होती परंतु अशा परिस्थितीमध्ये आणि मित्रांनो गेली 10 दिवस सुरेश दळवी सरांनी अतिशय सुंदर पंचगिरी गेली 30 वर्षापासून ते 50 वर्षापासून एक दांडगा अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे आणि एक जबरदस्त पंचगिरी या चषकामध्ये केल्याबद्दल त्यांचं चोरगे साहेबांच्या वतीने आपण सन्मान करतोय. वेल डन सुरेश, वेल डन. तसेच सन्माननीय अमर महतो सर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करते. गेली 10 दिवस अतिशय सुंदर पंचगिरी या ठिकाणी आपण केलेली आहे. दोस्तों हम आखिर में अगर इस बालाजी चषक की शोभा को जो बढ़ा है हमारे साथी कमेंटेटर सूत्र संचालक में उनका कोई सानी नहीं है, बहुत मधुर आवाज है, मराठी पे उन्हें उबूर हासिल है. आइए मनोहर तरे का हम एक मेगा सत्कार कर रहे हैं मोतीराम चोरगे साहब के हाथों से जिन्होंने रंग भर दिया वहां पर वीआईपी डाइस से मेहमानों की आमद के लिए. ये देखिए मनोहर तरे हमारे काबिल दोस्त का सत्कार सम्मान और स्वागत. और आपका जो शो है आने वाला उसके लिए
कमेंट्री पैनल की तरफ से हार्दिक शुभकामनाएं मनोहर तरे। धन्यवाद भावे सर, धन्यवाद, खूप खूप आभार आपले. तसेच सन्माननीय अनंत भोईर साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी नवनाथ सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करा. सामाजिक कार्यकर्ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनंत भोईर सरांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. मित्र हो, या स्पर्धेसाठी लाभलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण रोज नक्कीच स्वागत करतोय. थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय दानवे साहेबांचं आगमन होणार आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर आणि हरेश पंड्या सर. बहुत बहुत धन्यवाद मनोहर तरे.